आज मी तुमच्यासाठी मटण बिर्याणी बनवतोय, ती पण कुकरमध्ये आणि इतकी टेस्टी यम्मी लागणार आहे, ती आता मला पण नव्हती माहिती. सुरुवातीला मॅरिनेशनसाठी ना आपण अर्धा किलो मटण त्यामध्ये फेटून घेतलेली दही, अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट, थोडंसं लेमन ज्यूस आणि हळद टाकली आणि मस्त मिक्स करून घेतो. हा मॅरिनेशन पहिला असणार आहे. त्यानंतर कांद्याचा आपल्याला बरिस्ता बनवायचा आहे, म्हणजे बारीक कांदा असा लांब-लांब कट करायचा आहे आणि तो तेलावरती फ्राय करून घ्यायचा, असं गोल्डन करून घ्यायचा आणि हा कांदा आपल्याला पुढच्या मॅरिनेशनमध्ये यूज करायचा आहे. इथे टाकलं काश्मीरी मिरची, थोडंसं टाकलं लाल तिखट, त्यानंतर टाकलं धने जिरा पावडर, त्यानंतर टाकलं बिर्याणी मसाला, चवीनुसार मीठ टाकायचं, थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट आपण याच्यामध्ये ऑलरेडी टाकली होती. त्यानंतर टाकलं याच्यामध्ये आपण थोडासा बरिस्ता, हे सगळं टाकून मस्त मिक्स करून घेतलं. त्यानंतर कुकरमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे थोडंसं तेल, त्यामध्ये खडे मसाले, अद्रक लसूण मिरची चॉप केलेली, बारीक केलेला कांदा चॉप तो पण याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे. मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. मग ती मटण जी मॅरिनेट करत ठेवली होती ती याच्यामध्ये ॲड करून घ्या आणि मटणला मस्त तसंच झाकण न लावता कुकरचं शिजवून घ्या. थोडीशी शिजवून घ्या. त्याच्यामध्ये आपल्याला मस्त तेल वगैरे सुटला, की मग याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. पाणी लिमिटेड ॲड करायचं आहे. जास्ती कमी नाही, जास्तीत जास्त नाही. असं ॲड करून घ्यायचं. मग झाकण लावायचं आहे आणि कुकरच्या 2 शिट्ट्या होईपर्यंत मस्तपैकी मटण शिजवून घ्यायचं आहे. कधी-कधी तुम्हाला 3 पण घ्यावे लागतील. मित्रांनो अशा प्रकारे मटण शिजवायचं आहे. परत एकदा गॅस ऑन करायचा आहे. पाणी कमी करायचं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे, कारण का राईस पण ॲड करायचा आहे. मग पुदिना, कोथिंबीर टाकायची आणि आपल्याला याच्यामध्ये राईस ॲड करायचा आहे. आता मी बासमती राईसला भिजत ठेवला होता, जवळ 30 मिनिटं सोक करत ठेवला होता. तो याच्यामध्ये ॲड करतोय. पाणी वगैरे ॲड नाही करत आहे. पाणी असं असलं पाहिजे, की राईस पूर्ण त्यामध्ये डुबला पाहिजे. थोडंसं वरती आलं पाहिजे. मग कांदा, बरिस्ता जो टाकायचा आहे, थोडंसं कोथिंबीर, पुदिना टाकायचा आहे. बिर्याणी मसाला टाकायचा आणि केसरचं दूध टाकलंय मी याच्यामध्ये आणि देन परत एकदा झाकण लावून घ्यायचं आणि कुकरच्या 2 शिट्ट्या घ्यायच्या ज्याच्यामध्ये राईस शिजणार आहे. पण कुकरच्या 2 शिट्ट्यानंतर गॅस बंद करा आणि 15-20 मिनिटं तसंच ठेवून द्या जेणेकरून दम लागेल आणि दम लागला मला बोलता-बोलता. पण इतकी मजेदार यम्मी बनवलेली बिर्याणी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. पाहुण्यांना तर लय आवडेल आणि तुम्हाला घरच्यांना पण खूप आवडेल. ते एकदा ट्राय करा आणि मला सांगा कशी झालेली?